Prepositions. 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 Prepositions means in Marathi. Would you like to tell me? Prepositions. Yes. Shabdayogi. Away. Away. Shabdayogi. Away. Prepositions. It is also important topic. Not most, but important. See, prepositions. Now see, there is in that preposition concept, we understand something. See, preposition. Prepositions. Prepositions. See, जो पोझिशनच्या प्री अगोदर लागणारा थोडक्यात काही वर्ड्स असतात त्याचा अर्थ काढला की आपल्या लक्षात येतं की ते प्रीपोजिशन्स त्याला प्री का म्हटलंय आणि मग कोणते प्रीपोजिशन्स आहेत. वी हॅव टू राईट ॲट फर्स्ट देम. प्रीपोजिशन्स एखाद्या शब्दाच्या पाठीमागे तो शब्द लावला जातो, त्याची जागाच तिथे असते. पोझिशन सांगण्याचं काम तो शब्द करतो आपल्याला. दॅट्स वाय इट इज कॉल्ड प्रीपोजिशन्स. देन व्हॉट आर प्रीपोजिशन्स? प्रीपोजिशन्स कोणते आहेत? विल यू टेल मी? प्रीपोजिशन्स तुम्हाला माहित आहे बरं. See, on, right. On. Next. Near. Next. Under, right. Next. Behind, very good. Next. To, right. Next. Off. Next. Beside. Between. Between. No. In. At. 11. Out. Between झाला. Among. 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 See. आणखी in front of. हा बरोबर आहे. Into. Then in front of. In front of. Then बघा कुठे राहिला जो below. Below. 15, 16, 17. Above. 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 18. Beneath. Beneath. 19. कुठलं राहिलं तुमचं बघा. On. Above. Over. Over एक राहिला. मोबाईल बंद करा, म्यूट करा मोबाईल बेटा. Whose mobile is going on? Just mute it. Okay, 16. 16. Yeah, right. 17. 18. Under, below, beneath, over, on, above, near, under, behind, beside, to, off, at, between, in, into झाला, out, among, in front of, below, above, beneath, over. All these are prepositions. हे सगळे आपले prepositions आहेत. Now I would like to take it one by one. First of all, look here. What are these meaning in Marathi? मराठी मध्ये याचा अर्थ काय ते पाहू आपण. On means, tell me on. You know, on means word. On, word. Next, near. Near means च्या जवळ. Near. Under. Under. खाली. आणखी एक घेऊया. Down. Behind. Behind means च्या पाठीमागे. Behind च्या मागे, मागच्या बाजूला. To च्याकडे किंवा ला. ला ना ते या अर्थाने होतं ते. टू त्यास, त्यांना, त्याला, त्याकडे अशा अर्थाने. Then at सुद्धा च्याकडे एखादा डायरेक्शन दाखवण्यासाठी किंवा ठिकाण दर्शनासाठी वापरतो आपण. ते डिटेल्स मध्ये जाणार आहे. आउट मीन्स
बाहेर. अमंग, अमंग मीन्स मध्ये. पण कुणामध्ये? इथं बिटवीन एक आहे पहा, बिटवीन. कुठे गेला बिटवीन? हा पहा बिटवीन. हे राहिले आपलं बिटवीन. बिटवीन आणि अमंग मध्ये फरक आहे. बिटवीन म्हणजे दोघांच्या मध्ये, अमंग म्हणजे अनेकांच्या मध्ये. बिसाइडच्या बाजूला, ऑफ चा चीचे, ऑफ चा चीचे, बिसाइडच्या बाजूला, बिटवीन दोघांच्या मध्ये, इन आतमध्ये, ऍट च्याकडे, आउट बाहेर, अमंग अनेकांच्या मध्ये, इनटू, इनटू च्या आत, च्या आत मध्ये. आता इथं इनटू आहे, इथं पण इन आहे. दोन्ही मधला फरक आहे, तो फरक आपण पाहणार आहोत. इन फ्रंट ऑफ, इन फ्रंट ऑफ च्या समोर, च्या समोर. बिलो च्या खाली, अबो वर, बिनीथ म्हणजे सुद्धा खाली, ओव्हर म्हणजे वर, डाऊन म्हणजे खाली, डाऊन म्हणजे खाली, अंडर म्हणजे खाली. मग त्याच्यामध्ये सुद्धा फरक आहे. कोणता प्रिपोजिशन्स कुठे वापरायचं त्या संदर्भात आपण छोटे छोटे डिटेल्स घेऊया. तुम्हाला एकदा लिहायचे असले सगळे नोट डाऊन करा फास्ट, विदिन अ मिनिट. ऑन, अँड हाऊ शुड वी यूज ऑन? ON, on. On in Marathi, वर. See, वर. But how type of? Above, वर. Over, वर. On, वर. Then where should we use on? On कुठे वापरायचं? Over कुठे वापरायचं? above कुठे वापरायचं? ते आपण जाणार. See, on means वर. तिथं वापरायचं जिथं. लिहायचंय की तुम्ही लक्षात ठेवताय बघा. असं वापरायचंय ज्या ठिकाणी एखादी वस्तू दुसऱ्या वस्तूच्या वर चिटकून असते. फॉर एक्झाम्पल, सी, एखादी वस्तू दुसऱ्या वस्तूच्या एका वर चिटकून असते. सपोज दिस इज अ चॉक बॉक्स. व्हॉट इज दिस? से मी, टेल मी, व्हॉट इज दिस? दिस इज अ चॉक बॉक्स. अँड दिस इज अ बुक. दिस इज अ बुक. नाव सी, the chalk box is on the book. See, chalk box is on the book. See, okay. Now chalk box is on the head. Chalk box is on the head. Why? Because it is, म्हणजे इथं अंतर ठेवलेलं नाही, असं वर नाही येतो, असं इथं वर आहे. म्हणजे ज्यावेळेस चिटकून एखादी वस्तू दुसऱ्याच्या वर असते, that is there we should use on. Now see, look here. Chalk box is above the head, right now? Above. Yes. हा, why? What is difference on and above? काय फरक आहे on आणि above मध्ये? Distance. My head and box. There is between distance between both object. माझं टाकुरं, माझं डोसकं आणि बॉक्स ह्या दोन्हीच्या मध्ये काय आहे? डिस्टन्स आहे, अंतर आहे. आता बघा, हा माझा शरीराचा वरचा मजला आणि तो बॉक्स, ह्याच्यामध्ये अंतर आहे का? नाहीये. हा, मग हा बॉक्स चिटकून असणे हे जर सांगायचं असेल, द चॉक बॉक्स इज ऑन द हेड. चॉक बॉक्स इज ऑन द हेड. डोक्यावर आहे, डोक्याच्या वर नाही, डोक्यावर आहे. हे डोक्याच्या वर, हे डोक्यावर, डोक्याच्या वर, डोक्यावर. सी, ऑन द हेड. म्हणजेच तुमच्या लक्षात आली कन्सेप्ट का नाही? मग आता तुम्हाला काय करायचंय? तुम्हाला तुमच्या आसपास एखादी वस्तू चिटकून कशाच्या तरी वर आहे हे सांगण्यासाठी ऑनचा वापर करायचा. मग कोणती वस्तू आहे? आपण इथं पाहिला, जी वस्तू त्याच्या वर असते ती अगोदर घ्यायची. पहा, नंबर फॉर एक्झाम्पल, समजा आपण पाहिला माझ्या डोक्यावर काय होतात? व्हॉट ऑफ दॅट? चॉक बॉक्स. मग ते अगोदर घ्यायचं. द चॉक बॉक्स. सी, चॉक बॉक्स, द चॉक बॉक्स. हे घेतलं आपण, द चॉक बॉक्स. नाव, होती की आहे की असेल? सी, कार, टेन्स, एम इज आर, वॉज वेअर, शाल बी, विल बी. काय वापरायचंय तुम्ही ठरवायचं या ठिकाणी. काळ कोणता घ्यायचा? वर्तमान काळ करायचा असेल तर चॉक बॉक्स इज, चॉक बॉक्स आहे. भूतकाळ करायचा असेल तर काय करणार? चॉक बॉक्स वॉज, चॉक बॉक्स होता. भविष्यकाळ करायचा असेल तर चॉक बॉक्स विल असेल. सी, एवढंच करायचं तुम्हाला, याच्यापेक्षा
जास्त नाही काय करायचं. जस्ट मिनिट. हा होईल. मग आता काय करू आपण, आपला चॉक बॉक्स होता म्हणून द चॉक बॉक्स इज आहे. पा इथपर्यंत वाक्य कंपल्सरी. सब्जेक्ट करता, सब्जेक्ट करता, सब्जेक्ट करता आणि हेल्पिंग वर्ब्स म्हणजे सहाय्यकारी क्रियापद तुम्हाला वापरायचं. चॉक बॉक्स इज, चॉक बॉक्स इज, चॉक बॉक्स आहे. मग कुठे आहे, वर आहे, वर. मग इथं ऑन, ऑन आहे, वर आहे. आता कशाच्या वर आहे किंवा कशावर आहे, हा कशाच्या वर आहे सांगा. हा डोक्यावर तर माझ्या रे, हा शरीराचा माझ्या वरचा मजला आहे ना, या मजल्यावर होता. डोक्यावर नसला कळत तर सांगतो. ऑन द हेड. सी इथं तुमचं ऑन वापरलं पहा. म्हणजे प्रिपोजिशन्स. व्हेअर शुड वी यूज प्रिपोजिशन्स. फर्स्ट नाउन, देन हेल्पिंग वर्ब, सॉरी होल इज नाउन और सब्जेक्ट. हा सगळा सब्जेक्ट आहे. द एकटा सब्जेक्ट नाही, द चॉक पण नाही आहे. द चॉक बॉक्स सगळाच करता आहे तो. आणि देन हेल्पिंग वर्ब. हेल्पिंग वर्बच्या अगोदर जे राहतं तो सगळा तुमचा सब्जेक्ट असतो किंवा करता असतो किंवा जे वाक्याचा जो पार्ट आहे तो त्याला आपण काही म्हणतो ते. द चॉक बॉक्स इज, यानंतर इजच वापरायचं किंवा सहाय्यकारी क्रियापद वापरायचं, इजच नाही वापरायचं. ॲम वापरा, इज वापरा, आर वापरा, वॉज वापरा, वेअर वापरा, हॅव वापरा, हॅज वापरा, परत शाल वापरा, विल वापरा, शुड वापरा, वुड वापरा, कॅन वापरा, कुड वापरा, एनी टाईप वापरा. इथपर्यंत हेल्पिंग वर्ब पर्यंत तुम्हाला वाक्य तयार करायचे. जी वस्तू ज्यावर आहे, जी वस्तू आहे ती अगोदर, पग सहाय्यकारी क्रियापद. आणि कुठं आहे ती वस्तू, वर असेल तर ऑन, मग आबो की बिलो. खाली असेल तर खाली म्हणून तिथं लिहावं लागेल. मध्ये असेल तर बिटवीन म्हणावं लागेल, इन म्हणावं लागेल, अमंग म्हणावं लागेल. कळते का? म्हणजे तेच प्रिपोजिशन तिथं वापरायचं तुम्हाला. तर आपण सांगितलंय एक ऑन कुठे वापरायचं, तुम्हाला असं म्हणायचं की एखादी वस्तू दुसऱ्या वस्तूच्या वर चिटकून आहे, तिथं ऑन वापरायचं. आणि इथं आपण यूज केलं. जस्ट यू हॅव टू अंडरलाईन, अंडरस्टँड करून घ्या. परत लिहायला वेळ देतोय तुम्हाला. आणखी एखादं उदाहरण देतो तुम्हाला समजा वाटलंच तर. सी लुक हिअर. हा चल, दिस इज माय पाम, this is hand, whole hand, but only this is, what is this, palm. See, इथं लगे नोट करायचं तुम्ही शक्य झालं तर. पाम, पाम म्हणजे हाताचा काय, यस, हाताचा तळवा, पाम. मग लगेच त्याला अटॅच दुसरा शब्द देतो, सोल. त्याच्या अपोज, जसा हाताचा तळवा तसा पायाचा सुद्धा असतो तळवा, होय की नाही. त्याला काय म्हणतात, सोल. सी, palm, सोल, राईट. सी, दिस इज माय palm, this is my palm and this is a chalk. How should be the sentence then? Sentence कसं होईल सांगा बरं मग. हा, tell me. The chalk is, Right. The chalk is, झालं. The chalk म्हणजे जे हातावर आहे, पामवर आहे ते अगोदर घ्यायचं. चॉक अगोदर जे आहे, हातावर जे आहे त्याचं नाव घ्यायचं अगोदर. मग काय आहे हातावर, चॉक आहे म्हणून द चॉक इज, आहे म्हणून इज, होता तर वॉज घेतलं. द चॉक इज ऑन द, ऑन द पाम. द चॉक इज ऑन द पाम. कळते, समजते का नाही समजत? हो समजतं. डोक्यात जाते का डोक्याच्या वरून जाते शौर्य? घुसत? गौरी, ऋतुराज, विभा, ईश्वरी आहेत का सगळे जागे का झोपलेत? झोपू नका, झोपायची वेळ नाही. जो झोपला तो संपला. शिकायचंय, इम्पॉर्टंट टॉपिक आहे प्रिपोजिशन्स. हे आता जे तुमचे टीईटी सीईटी लोक देतात का नाही, मोठमोठे तुमचे पप्पा देत असतील, कोणाची मम्मी देत असेल, कोणाच्या घरचे दादा, दादा म्हणजे भाऊ, दादी नाही ते, दादा दादी नाही, भाऊ बहीण किंवा आई असेल, कोणीतरी तुमचे एक्झाम देत असतील पा टीईटी सीईटी, त्याच्यामध्ये याचा वापर करायला सांगतात त्यांना. त्यांना ते येत नाहीत आणखीन, बट यू कॅन डू दिट. तुम्हाला ते येतंय. हाऊ लकी आर यू? किती लकी आहेत बघा तुम्ही. हा,
ए ए ए भूता तू चल एक मिनिट तू इथं थांबायचं नाही चल बाहेर नाही तर मग शांत बसेल थांब नाही काही बोलायचं नाही चल वेट हे भूतच आहे आपल्यासाठी खरं सांगतो आम्ही काय करायचं पण आता असं काय भूताचा मुलगा भूतच असणार नाही तर काय असणार बरोबर आहे का नाही अरे ऋतुराज नाव टेल मी एक एक सेंटेन्स तुम्ही सांगायचं मला आता सांगा सर पूर्व हा our teacher always वेट वेट काय म्हटली आवर टीचर our teacher येस आवर टीचर always हा sits सीट हा आवर टीचर सिंग्युलर आहे एक वचनी आहे दॅट्स वाय वी यूज हिअर सीट्स आवर टीचर ऑलवेज सीट्स ऑन on the chair. yes on the chair see is there anyone want to say कोणाला सांगायचं का अजून एखादं Sir, Gauri. भार्गवी हा The sparrow the sparrow next sparrow म्हणजे वेट वेट चिमणीचं घरटं म्हणायचं का हा त्याला काय करायचं इथं एक आपण ते हे पाहिलं होतं पहा अपॉस्ट्रॉफ पाहिलं होतं का नाही चा ची चे सांगण्यासाठी मग इथं आपण यस लावायचं द स्पॅरोज म्हणजे स्पॅरोचे काय म्हणायचं स्पॅरोज विंग्स स्पॅरोज नेस्ट म्हणायचे तुला समजा तर मग ते नेस्ट यूज करू स्पॅरोज नेस्ट द स्पॅरोज नेस्ट इज आहे कुठे आहे on the mango tree. ऑन द मँगो ट्री राईट सी आता याचा अर्थ सांग बरं मग काय Sir, Gauri. याचं जस्ट गौरी वेट मिनिट स्पॅरोचा याचा मिनिंग सांग भार्गवी भार्गवी वेट वेट भार्गवी याचा अर्थ सांगते का Sir, Gauri. चिमणीचं घरटं ओके बरोबर आहे आता गौरी गौरी एक वाक्य सांग हा The chalk is on the hand. द चॉक इज On the hand. Hand. हेड का हँड Hand. हातावर हो. ओके ठीक आहे आता काय करूया मला हे वाईप करावं लागतं तत्पूर्वी काय करा मी प्रत्येकाला एक वाक्य सांगायला होतो तोपर्यंत हे 4-5 वाक्य लिहा तुम्ही अरे तुला सांगू ऋतुराज सांगितलं की आपण बोर्डवर लिहूया अगोदर हे नोट करा मग प्रत्येकाचं एक एक वाक्य लिहू आपण आणि आपला हा ऑन हा फिनिश करू नोट डाऊन करा अगोदर